नमस्कार मित्रांनो, बघू शकता आज आपण आलो आहे नाशिक येथील कृषी प्रदर्शनला. सगळ्यात प्रथम आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करायचे, त्यानंतर आपल्याला असा पास मिळतो, तो घालून आपल्याला मध्ये जायचं आहे. बघू शकता आपण आता एंट्री केलेली आहे कृषी प्रदर्शनमध्ये. बघू शकता मित्रांनो, आता आपण मध्ये एंट्री केलेली आहे. इथे आपल्याला रोपवाटिकेचा स्टॉल दिसला आहे. इथे भरपूर प्रकारच्या व्हरायटी, तसेच पुढे आल्यावर आपल्याला ट्रॅक्टरचे नांगर, रोटर वगैरे यांचे स्टॉल दिसलेले आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता पुढे जाऊया आपण. इथे ट्रॅक्टर कसे वर्किंग होत आहे ते दाखवले जाते. त्यानंतर पुढे आलेले आपण इथे फोटो काढण्यासाठी कृषी थांबा आहे. आणि सर्वप्रथम आपल्याला महिंद्राचा स्टॉल लागलेला आहे. इथे महिंद्राचे सर्व प्रकारचे ट्रॅक्टर यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत. पाहू शकता इथे महिंद्राचा नवीन आलेला ओजा देखील आहे, अर्जुन युवा. हे त्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची माहिती देत आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला स्वराजचा देखील ट्रॅक्टरचा स्टॉल दिसतोय. बघू शकता स्वराजचा टार्गेट ट्रॅक्टर देखील इथं उपलब्ध आहे. तसेच या दुसऱ्या मशीन आहे. आता पुढे जाऊया. इथे देखील आपल्याला शक्तिमानचा स्टॉल दिसलेला आहे. त्यांनी रोटावेटर वगैरे ठेवलेले आहे. आणि इथे आपल्याला BKT टायरचा स्टॉल दिसतोय. त्या बाजूला पण स्टॉल आहे, तिकडे आपण जाणार आहे अजून. तोपर्यंत आपण इथे बघून घेऊ. इथे देखील पुन्हा दुसऱ्या रोटावेटर आहे. आणि इथे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील प्रदर्शनासाठी ठेवले आहे. एक छोटा आणि दुसरा 45 HP मोठा. ऑटोनेक्स्ट कंपनीचा हा ट्रॅक्टर आहे, जो की चार्जिंगवर चालतो. बघू शकता ते इथे थोडेसे त्याचा डेमो वगैरे दाखवत आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. त्यानंतर आपल्याला मधमाशी पालनाची देखील माहिती दिली जाते. तिथे पुढे सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि बैलांची जोडी वगैरे देखील ठेवलेली आहे. गाईची देखील इथे ठेवलेली आहे. पुढे कॅप्टन कंपनीच्या ट्रॅक्टरचा स्टॉल आहे. बघू शकता यांनी देखील सगळे लॉन्च केलेले प्रोडक्ट इथे ठेवलेले आहेत. पुढे जाऊया. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बघू शकता येथे पेरणी यंत्र देखील ठेवलेले आहे, जे की खूप मोठ्या प्रकारचे आहे. आणि पुढे आल्यानंतर बैलनांगर वगैरे आहे. त्या बाजूला देखील अजून स्टॉल आहे, आपण तिकडे जाणार आहे. बघू शकता इथे इको वगैरे गाड्यांचे स्टॉल आहे. येथे आपल्याला बिझनेस सुरू करण्यासाठी टाक्या बनवण्याचं देखील मशीन आपल्याला इथे मिळत आहे. त्याबद्दलची माहिती देखील येथील व्हिजिटर लोकांना देत आहे. अशा प्रकारच्या टाक्या आपण बनवू शकतो. पुढे आल्यानंतर बघू शकता इथे डेमोसाठी यांनी ही जागा ठेवली आहे. इथे ब्लोअरचे ट्रॅक्टरद्वारे इथे डेमो दिले जातात. तसे ड्रोनचे साईन देखील इथे डेमो देतात. त्या बाजूला आपल्याला कुबोटा ट्रॅक्टरचा स्टॉल दिसतोय. इथे देखील यांनी नवीन आलेले सगळे ट्रॅक्टर यांचे ठेवलेले आहे. पुढे इथे 32,000 दोरी सुद्धा आणायची बसवायचं. बघू शकता इथे ग्रोमॅक्स कंपनीचा देखील ट्रॅक्टरचा स्टॉल आहे. आणि इथे आजूबाजू PVC पाईप, GI पाईप, HDPE पाईप, स्टील आहे, स्टाईल आहे, मेटल आहे, काच आहे, ग्लास करत नाही. डायरेक्ट चालू पाण्यात थोड्या जागेत काम करते. त्याला फक्त असं गरम करायचं, गॅस लाईटर कॅन्डलवर गरम करून डायरेक्ट लावायचं. लिकेज बंद, परमनंटली पॅक, टंकी खाली करायचं काम नाही. 100 रुपये दादा बिना व्हायचं. एकदा जायचं परत यायची गरज.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपले कृषी प्रदर्शन संपले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.